अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर तालुक्यातल्या इसापूर शामपूर परिसरात आज मध्यरात्रीच्या सुमारास म्हणजे 2:30 ते 4:30च्या दरम्यान इतकं पाणी पडलं राजीव की भयानकच ढगफुटी सदृश्य पाणी पडल्याच्यानं शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आहे। एक तर काही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणी केल्याच्यानं पाण्याची वाट पाहणं चालू होती ना, पाणीच तर येत नव्हतं। पण रातच्या पोटात इतकं पाणी आलं की शेकडो एकर वावर हे पाणी तुंबून गेलं। तुम्ही सध्या हे भयानक स्थिती इसापूर शामपूर या परिसरातून पाहत आहे। लोकांना मिरगात पेरण्या केल्या पाणी झालं नाही, पण जसं शुक्रवारी नक्षत्र बदललं तसं पाणी आल्याच्या वावरातली या पाण्याची कंडिशन इतकी भयावह आहे की शेकडो एकर परिसरात की नाही इरा पाणी थांबलं आहे ना। एक तो ढगफुटीसारखा जर पाणी पडतो म्हटलं की नाही थोड्याशा एरियात पडते, 10-12 किलोमीटरच्या एरियात पण पुरा सत्यानाश करते। तर 100-150 एकर जे क्षेत्र आहे त्या ठिकाणचं जे आहे की नाही त्याच्या पुऱ्या जे पेरणी आहे हे वाया गेले आहे। आणि त्यात कसं आहे बाबा, तिकडे त्या वावरातून जायला प्रशासनानं काही पाणी काढायला रस्ताच दिला नाही ना। तुम्ही या ठिकाणचं हे दृश्य पाहू शकता की बापरे काय राजू, पाणी जितक्या दूर दिसते ना तितक्या दूर लोक निरा पाणी तुंबेल आहे ना। आता सकोनचं नाजूळ जे फुटेज आहे हे सकोनचं आहे। रातच्या पोटात काय कंडिशन भारी असेल तुम्ही हे समजू शकता। बरं, तालुक्यात अर्ध्याच तालुक्यात सध्या पाणी आलं आहे, पण अर्ध्या तालुक्यात अजूनही पाण्याची वाट पाहणं चालू आहे। पण अचलपूर तालुक्यातला जो दक्षिणेतला भाग आहे तो इसापूर शामपूर काकडा तिकडचा भाग जो आहे त्या ठिकाणी तुफान पाणी झाल्याच्यानं सध्या शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आहे। पाणी इतकं जबरदस्त आलं म्हटलं रात्री आलेल्या पाण्याचा अजूनही त्या ठिकाणच्या नदीनं आलेले पूर येऊन राहिला, याच्यावरून तुम्ही कल्पना करू शकता। झालं काय की त्या ठिकाणी जे वाहणारे जे नदी नाले आहेत त्याची हे कंडिशन आहे की याचं पोट भरून पहिल्याच पाण्यात मोठ्या प्रमाणात पूर जात आहे। पाण्यानं पूर जात आहे, पण राजू तिकडे कास्तकाराचं किती नुकसान झालं तर तिथचे जे स्थानिक शेतकरी आहेत त्याचं असं म्हणणं आहे की बाबा प्रशासनानं लवकरात लवकर या ठिकाणी येऊन आमचं जे आहे की बुवा नुकसान किती झालं पाय झालं तुमच्या अख्ख्या उघड्या डोळ्यानं पहा, कारण मोठ्या प्रमाणात लोक जे की नाही पिकं खळून गेल्या पहा। या ठिकाणी हे पुराची परिस्थिती पहा, गावखेड्यातले लहानचुकला हा नाला आहे, पण त्या नाल्याला किती मोठं पाणी आलं आहे। म्हणजे त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी झालं आहे। तुम्हाला सांगतो भाऊ की आता सकोनचे जवळपास 8:30 वाजले आहे, 8:30 वाजताचं हे दृश्य माझ्याजवळ आलं आहे। अजूनही या नाल्याला एवढा मोठा पूर आला आहे, म्हणजे रातच्या पोटात किती मोठा पूर गेला असेल। तर प्रशासनानं सदर ज्या ठिकाणचं नुकसान झालं त्या ठिकाणी नुकसान पाहणी करा बाबा आणि नुकसान भरपाई करून द्या, कारण जवळपास 100-150 एकर 200 एकराच्या वर एरियातले की नाही पिकं खळून गेल्याच्यानं त्या ठिकाणच्या शेतकऱ्याला दुबार पेरणी आणि आर्थिक नुकसान झालं आहे। सकोन ब्रेकिंग न्यूज येतात रविवार दिवशी गावरान 90वर की अचलपूर तालुक्यातले इसापूर शामपूर परिसरात झाली भयानक ढगफुटी आणि लाखो रुपयाचं शेतकऱ्याचं नुकसान झालं असून प्रशासनानं लवकरात लवकर याचं सर्वेक्षण करून नुकसान भरपाई करा असा आर्तट आहो शेतकऱ्याच्या माध्यमातून। ब्रेकिंग न्यूज येत आहे अचलपूर तालुक्यातल्या इसापूर शामपूर परिसरात झाली राजू लयच खतरनाक ढगफुटी।